नमस्कार मंडळी, रक्षाबंधन येते त्यामुळे रक्षाबंधनसाठी स्पेशल अशी कॅरमलाइज कोकोनट बर्फी मी इथे बनवलेली आहे। अगदी 3 ते 4 साहित्यात बनवून तयार होते आणि चवीला एकदम मार्केट स्टाईल लागते। सो चला पटकन सुरुवात करूयात रेसिपीला। त्यासाठी काय करायचे, पॅनमध्ये 1 वाटी साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे। त्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला तसंच त्याला कॅरमलाइज करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा, जेणेकरून साखर जी आहे ती करपणार नाही आणि रंगसुद्धा एकदम सुंदर असा येईल। सो इथे बघू शकता साधारण 5 मिनिटानंतर आपली साखर जी आहे ती कॅरमलाइज झालेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत दूध टाकून घ्यायचं आहे। एकदम सगळं दूध टाकलं तर त्याला उकळी येऊन ते बाहेर सांडण्याची शक्यता असते किंवा ते फुटलं सुद्धा जातं। सो थोडं थोडं करत आपल्याला त्याला टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। जी आपली कॅरमलाइज केलेली साखर आता दूध टाकल्यामुळे घट्ट झालेली आहे, परंतु व्यवस्थित मिक्स केले की तीही त्यामध्ये मिक्स होऊन जाईल, विरघळून जाईल आणि मस्त असा दुधाला सुद्धा रंग येईल। सो इथे बघू शकता दुधाला एकदम छान असा रंग आलेला आहे। सो आता त्यामध्ये काय करायचं आहे, इथे माझ्याकडं खवा होता किंवा मावा होता, 2 चमचे इथे मी टाकलेला आहे। जर मावा नसेल त्याऐवजी दुधाची साय किंवा तीही नसेल तर त्याऐवजी मिल्क पावडर टाकलं तरीसुद्धा चालेल, किंवा या तिन्हीपैकी काही नसेल तरीसुद्धा नुसत्या दुधामध्ये कोकोनट टाकलं तरीसुद्धा चालेल। सो इथे बघू शकता आता मस्तपैकी आपलं दूध जे आहे थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि दुधाला सुद्धा जो आपला कॅरमलाइज साखर आहे तिचा स्वाद बसलेला आहे। आता त्यामध्ये आपण इथे डेसिकेटेड कोकोनट वापरतोय। जर तुमच्याकडे ते नसेल तर त्याऐवजी ओल्या नारळ असेल तो खिसून टाकू शकता, किंवा खोबरं असेल तर त्याचं थोडंसं वरची काळी साल काढून तुम्ही त्याला पांढरसं मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा त्याला तुम्ही टाकू शकता। तर इथे 2 वाट्या मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बनवायला तर एकदम सोपी, चवीला उत्तम आहे, A1 आहे आणि त्याचबरोबर अगदी कमी साहित्यात बनवून तयार होती, कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे। सो या रक्षाबंधनासाठी एक वेळेस नक्कीच ट्राय करा ही रेसिपी। सो आता याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तर यामध्ये आणखीन थोडासा फ्लेवर वाढावा यासाठी विलायची इथे मी कुटून घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यालाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 2-3 मिनिटं आणखीन आपल्याला त्याला व्यवस्थित असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे, म्हणजे कोकोनट जे आहे ते आपले व्यवस्थित दुधामध्ये भिजलं जावं आणि व्यवस्थित असं ते बनावं। आता इथे बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे जे आहे हे बनवून तयार झालेलं आहे। तर आपल्याला आता याला खाली काढून घ्यायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये, ताटलीमध्ये त्याला आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे। सो इथे मी एक प्लेट घेतली, त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये जे आपलं तयार केलेलं बर्फीचं सारण आहे ते त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। गरम आहे त्यामुळे हाताने त्याला पसरवण्याऐवजी एखाद्या वाटीने तुम्ही त्याला पसरवू शकता, जेणेकरून ते हाताला पोळणारही नाही आणि व्यवस्थित असं ते थापलं जाईल। सो बघू शकता मस्तपैकी हे आपलं थापलं गेलेलं आहे। आता एक गरम गरमही तुम्ही त्याला काप पाडू शकता किंवा थोडंसं थंड झालं तरीसुद्धा तुम्ही त्याचे काप करू शकता। सो इथे मी गरम गरममध्येच कट करून घेते, काप त्याची पाडून घेते। आपल्याला साईज लहान मोठे आपल्या आवडीनुसार आपण येथे करून घ्यायची आहे। आणि आता यावर आणखीन सुंदर दिसावे यासाठी ते काजूचे 2 भाग करून मी सगळ्या बर्फीवर लावून घेतलेले आहेत। दिसायला सुंदर अशी दिसणारी आपली ही कॅरमलाइज कोकोनट बर्फी बनवून तयार झालेली आहे। साधारण एक अर्धा तासभर थोडंसं चांगलंसं सेट झालं की एकदम काढते वेळेसुद्धा मस्तपैकी निघेल। बनवायला सोपी आहे आणि चवीला 1 नंबर आहे। सो नक्कीच ट्राय करून बघा। थोडा वेळ मी इथे त्याला सेट व्हायला ठेवलं होतं। सो आता आपण त्याला काढून घेऊयात। इथे बघू शकता मस्त असा रंगसुद्धा आपल्या बर्फीला आलेला आहे। बर्फी आपली चांगली सेट झालेली आहे, हिला काढून दाखवते। सर्वप्रथम तर साईडने व्यवस्थित त्याला मोकळं करून घेऊयात, म्हणजे काढते वेळेस ती तुटणार नाही। सो इथे मी मस्तपैकी 4ही बाजूंनी त्याला असं कट मारून घेतलेला आहे। पहिला पण मारलेला आहे, परंतु थोड्या वेळाने आणखीन ते हे होतं, त्यामुळे आता व्यवस्थित असं आपण त्याला अलगद असं काढून घ्यायचं आहे। आणि बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे जी आहे ती आपली ही कॅरमलाइज कोकोनट बर्फी बनवून तयार आहे। रंग एकदम सुंदर असा आलेला आहे। सो नक्कीच ट्राय करून बघा।
व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रक्षाबंधन स्पेशल आणखीन एक रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्याचे खूप 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 आभार. त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप 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 शुभेच्छा. सगळ्या भावा बहिणींचं नातं फुलावं आणि बहरावं. भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन आणि चांगल्या रेसिपीसहित. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा. धन्यवाद.